तुम्ही कधी ऐकलंय का एखादा माणूस रात्री जंगलात गेला आणि अचानक हरवून गेला? काही तासांनी किंवा दिवसांनी सापडला, पण तो आता असं म्हणतोय की माझ्या मागे कोणीतरी होतं. हे आहे गूढ चकव्याचं. खरं असतो का चकवा की नसतो, की हा फक्त एक मानसिक भ्रम आहे? आज आपण उलगडणार आहोत चकव्याचं रहस्य. चकवा हा एक असा अनुभव आहे जिथे व्यक्ती वाट चुकतो, भ्रमित होतो. जंगल, डोंगर, शेती, स्मशान, नदी किनारा अशा अनेक ठिकाणी चकवा लागतो. चकवा लागला असं म्हणतात जेव्हा माणूस एखादं अज्ञात आवाज, प्रकाश, व्यक्ती किंवा सावली पाहतो. काही वेळा वाटेतून फिरून पुन्हा त्याच जागी येणं हे चकव्याचं कारण आहे. असंच एक उदाहरण आहे. एक शेतकरी शेतामध्ये गेला होता. पूर्ण दिवस गेला तरी तो शेतातून बाहेर नाही आला. तो वाट हरवला होता, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेतातच सापडला. अनेक गावांमध्ये चकव्याच्या कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार चकवा म्हणजे जमिनीशी बांधलेली आत्मा, जी नव्या व्यक्तीला तिच्या जागेवर अडकवते. काही म्हणतात पूर्वजांनी किंवा मृतांच्या आत्म्यांनी शापित शक्ती असते. जुने लोक असं सांगतात, चकव्याने आमची वाट चुकवली आणि आम्ही त्याच्या मागे चालत राहिलो. चकव्या मागचं खरं कारण तरी काय? बघू वैज्ञान याच्या मागे काय म्हणते. वैज्ञानिक दृष्टिकोन: चकवा म्हणजे भ्रम, थकवा, कमी झोप किंवा भूक यामुळे होणारा मेंदूचा भ्रम. रात्री कमी प्रकाश, थंडी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे भ्रम होतो. जंगलात असणारी मॅग्नेटिक फील्ड आणि आवाजामुळे मेंदू भ्रमित होतो. यालाच हॅल्युसिनेशन म्हणतात. काही जुने लोक काही उपाय सांगतात, जसं की तांब्याची अंगठी घालणे, उंबऱ्यावर मीठ ठेवणे, मांजराच्या डोळ्याची वडी सोबत ठेवणे आणि ज्वारीचा सडा सोबत नेणे. पण हे उपाय अंधश्रद्धेत मोडतात. पण खरे उपाय म्हणजे टॉर्च, पाणी, GPS, नकाशा आणि सोबत एक साथी असणे. चकवा हा काहींच्या मते गूढ शक्ती आहे, तर काहींच्या मते मानसिक भ्रम. विज्ञान आणि लोकविश्वास यामध्ये फार मोठा फरक आहे. पण आजच्या काळातही ग्रामीण भागात चकव्याच्या गोष्टी ऐकू येतात. आपण याकडे अंधश्रद्धा म्हणून न पाहता कारणांचा शोध घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा तुमच्या गावात कोणालाही चकव्याचा अनुभव आला असेल तर तो कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया एका अशाच थरारक विषयाला घेऊन. तुर्तास मी गायत्री तुमचा निरोप घेते.